हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त आंबट गोड तिखट आणि चटपटीत असा मेथांबा बनवणार आहोत। आता ऊन प्रचंड वाढलं आणि मार्केटमध्ये बऱ्याच कैऱ्या आपल्याला पाहायला भेटतात। ह्याच कैरीचा आज आपण अगदी चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे आपण एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे। कैरी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे, त्यानंतर ती सोलून घेतलेली आहे। अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता। आता सगळ्यात पहिल्यांदा तर ही कैरी आपण कापून घेऊयात आणि कैरीमध्ये जी कोय आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे। आता कैरीचा सीजन आहे आणि मार्केटमध्ये अगदी मस्त अशा कैऱ्या आलेल्या आहेत। हा जो मेथांबा आपण बनवणार आहे ह्यासाठी तुम्ही स्पेशली तोतापुरीच कैरी घेऊन या, दुसरी कोणती कैरी आणू नका, कारण तोतापुरी कैरीचा मेथांबा खरंच खूप जास्त छान बनतो। आता या कैरीमधली जी कोय आहे ती आपण काढून टाकणार आहोत आणि आता ह्या कैरीचे आपण छोटे छोटे पीस करून घ्यायचेत। छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आपण कैरीचे। कैरी कापताना तोंडाला अगदी पाणी सुटतं, त्याच्यामुळे थोडीशी कैरी तुम्ही यातली खाऊ सुद्धा शकता। आता मेथांबा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये फक्त चमचाभर इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे मेथीदाणे। अर्धा चमचा मेथीदाणे आणि अर्धा चमचा मोहरी आपण यामध्ये वापरलेले आहे। हे दोन्ही मस्त असं तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण ही कट केलेली कैरी टाकायची आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये एक चमचाभर इतकी बेडगी लाल मिरची पावडर टाकायची आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साधारणतः 2 ते 2.5 चमचे इतकी आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। अगदी मस्त चटपटीत असं तयार होणार आहे आपला मेथांबा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। छान असे मसाले सगळे लागले गेले पाहिजेत कैरीला। आता यामध्ये अगदी किंचित असं पाणी आपण टाकलेलं आहे आणि आता ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ह्याला एक उकळी येऊन देऊयात आपण आणि त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 4 ते 5 मिनिटं आपल्याला मस्त अशी कैरी शिजवून घ्यायची आहे बारीक गॅसवरती। इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनिट आपण कैरी छान अशी शिजवून घेतलेली आहे। दिसायला अगदी अप्रतिम दिसते। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता किती मस्त झाली आहे। हा मेथांबा तुम्ही बनवून डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि लोणच्यासारखा सुद्धा खाऊ शकता। खरंच खूप जास्त छान लागतो। नुसताच खायला तर खूप छान लागतो, मुलं खूप आवडीने खातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 5 मिनिटात आपण ही रेसिपी बनवली आहे। खूपच सोपी मेथांबाची ही रेसिपी आहे। आता कैरीचा सीजन आहे तर डेफिनेटली ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।